Welcome to online learning 9th A. All of you are very active student. I know that. परंतु बरेच मागचे periods classification of plants मध्ये आपण प्रत्यक्ष भेटलो नाही, परंतु तोंडी लेखी तुम्ही बऱ्यापैकी उत्तरं दिलेली आहात. आज आपण टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट आवर सेकंड चॅप्टर belongs to the science and technology part 1, work and energy. All of you are very familiar with the work and energy. Closely related words, काम आणि ऊर्जा. Both terms are closely related with each other. Without energy, work is not done. And that is why a very familiar definition work ची. In short, my first question is that what is works? Answer is sorry. What is energy? Oh, sorry. Not like this. What is energy? How they are closely bound with each other. ते एकमेकाशी कसे संलग्न आहेत. Work आणि energy. That is, we will see in this definition. What is energy? Energy is nothing but capacity to do work is called energy. या एका व्याख्येवरून तुम्हाला या दोघांचा संबंध कळला असेल. बेटर अंडरस्टूड आय थिंक, बिकॉज विदाउट एनर्जी यू कांट डू एनीथिंग. Whatever may be the works, it may be related with hard working, it may be related with my working. When I teach to you, मी जेव्हा तुम्हाला शिकवतोय तेव्हा माझ्याकडे ऊर्जा आहे, and that's why I do my job, my works. थोडक्यात काम करण्याची क्षमता ज्याच्यामुळे येते लक्षात घ्या, त्याला आपण ऊर्जा म्हणतो. दॅट मीन्स दिस वर्क अँड एनर्जी क्लोजली रिलेटेड विथ इच अदर. व्हेरी इंटरेस्टेड टॉपिक, वर्क अँड एनर्जी. That certain points, this is important. Write down the definition. What is energy? Capacity to do work is called energy. I will show you the pictures that is given in your book, page number 18. त्या चित्रांचं तुम्ही जर निरीक्षण केलं तर तुमच्या काही गोष्टी लक्षात येतील. Look at these pictures. So I show you very closely. Okay. Now see the pictures given in your book. तुमच्याकडे पुस्तक असेलच. In first picture, if you observe, somebody is reading books.
ती मुलगी पुस्तक वाचते, एक टीव्ही पाहते. वर्कर्स कॅरी सम लगेज फ्रॉम वन प्लेस टू अनदर. In which of the picture above has work been done? वरील कोणत्या चित्रामध्ये काम होतंय असं आपल्याला म्हणायचंय. वाचते, एक टीव्ही पाहते, एक लगेज घेऊन चाललाय आणि एक तो काहीतरी विकतोय वाटतं, सेलर आहे. तुम्ही जर पिक्चरचं निरीक्षण केलं तर इन विच पिक्चर यू विल से दॅट वर्क इज डन. येस, कासारे, माने, भूमी, पुढे प्रीती, कासारे दोघे पण, आदिती, संस्कृती. बने काय मला फार काय कुठे ऑनलाईन दिसत नाही, बने कुठे आहे माहित नाही मला. तर सगळ्याच पिक्चर मधलं तुम्ही निरीक्षण केलं तर एव्हरीबडी कॅन डू वर्क्स. शी इज वॉचिंग टीव्ही, that means she is also doing some type of works. Then एक वाचते, ती पण काम करते, तिच्या दृष्टीने ते काम आहे. सेलर आहे, तो काहीतरी विकतोय, ते त्याच्या दृष्टीने काम आहे. ही स्टँड ओव्हर देअर अँड वर्किंग अ जॉब. हे सगळेच पिक्चर मधले सगळेच जे हे आहेत, एव्हरीबडी डू द वर्क्स. Then, from scientific point of view, when do we say that no work was done? Suppose a box is given to you. Somebody pushing this box towards this direction. हा मुलगा या बॉक्सला या दिशेने ढकलतोय आणि जर या बॉक्सचं डिस्प्लेसमेंट ए या ठिकाणापासून बी या ठिकाणापर्यंत झालं according to science, work has been done. म्हणजेच सायन्सच्या दृष्टीने बुक सेलर तो त्याच्या जागेवर बसून कार्य करतोय, ते काम सायंटिफिकली नाही. अकॉर्डिंग टू सायन्स, when the object displays in the direction of the force, then work has been done. बलाच्या दिशेने वस्तूचे विस्थापन होणे म्हणजे वर्क. अकॉर्डिंग टू सायन्स, वर्क इज said to be done when force applied on an object cause the displacement of the object. Work has been done when object displaces in the direction of force.
म्हणजे एक गोष्ट लक्षात आली असेल तुमच्या, वर्क हे दोन गोष्टीशी निगडीत आहे. वर्क इज रिलेटेड विथ अप्लाइड फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. आर यू क्लिअर? मुद्दा क्लिअर झालाय का बघा. बलाच्या दिशेने वस्तूचे होणारे विस्थापन म्हणजे वर्क. दोन शब्द आले महत्वाचे. ऑब्जेक्ट डिस्प्लेस इन द डायरेक्शन ऑफ द फोर्स. अकॉर्डिंग टू सायन्स इट इज कॉल्ड ॲज अ वर्क्स. त्याला वर्क्स म्हणतात. दॅट मीन्स you have already learned that work done by a force acting on an object is the product of magnitude of force and displacement. That means W is equal to F into S. Are you clear with this point? W is equal to F into S. F force, S displacement. You are very familiar with S. Speed and velocity. Velocity is related with displacement. Displacement is the shortest distance between initial and final point. In previous chapter already we already studied about the force and displacement. That means according to our science, work is nothing but it is a product of force and displacement. It is a product of force and displacement. And you well know that displacement is a vector quantity. Again, काय डाऊट आहे वेक्टर आणि स्केलरचा? स्केलर अँड वेक्टर. डिस्प्लेसमेंट इज अ वेक्टर क्वांटिटी. Completely understood with the not only direction but also magnitude. Magnitude and direction दोन्हींची डिस्प्लेसमेंट साठी आवश्यकता असते आणि म्हणून डिस्प्लेसमेंट ही सदिश राशी आहे आणि म्हणून वर्क ही सुद्धा काय येणार? सदिश राशी. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. मीनाक्षी wants to displace a wooden box from A to B along the surface of table as shown in the figure 2.1. Look at this picture. She want to push this box, but she unable to push the box. याचा अर्थ काय आहे की तिला ते बॉक्स एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी न्यायचे, बट तिने अप्लाय केलेलं फोर्स is not capable to push the box. याचा अर्थ तिने ती काम करत नाही असं नाहीये. She do the works, but it is a one type of works. लहान मुलाने गाडी ओढून चालवलेली आहे, याचा अर्थ both are for applied force and displacement in the same direction. Are you clear with this point? When you must have seen even the dispatch, the picture B and C in given book. When a large vehicle toys a small one, मोठ्या गाडीला जेव्हा छोटी गाडी ओढून नेते काही कारणास्तव, त्यावेळेस सुद्धा इन द बोथ केसेस डिस्प्लेसमेंट आर डिफरंट. In both cases, direction of the force make an angle
with the direction of displacement. लक्षात घ्या, अप्लाय केलेलं फोर्सचं डायरेक्शन आणि डिस्प्लेसमेंटचं डायरेक्शन, they makes angle with each other. According to these angle, when you see, लक्षात घ्या, पृथ्वीभोवती फिरणारे किंवा when planet revolve around the sun in a circular path, why they are revolve around the sun? Because of gravitational force. The force is acting from sun on an object, on say on planet, and that is why they rotate around the sun in a specific path. The direction of applied force, if we measure the direction of applied force on the tangent, it may be the 90 degrees. That means applied force, if you calculate with sin cos theta ratio, you got certain answers. I am telling you directly. If the angle is 0 degree, when it is 0 degree, when planet rotate around the sun, that is the circumstance, and the applied force with that circumstance is 90 degree. तिथे 90 डिग्री जर आपण गुणोत्तर काढलं 90 डिग्री cos 90, that is 0 degree. That we say the zero works. When earth rotate around the sun in a circular path, if we count the initial point and final point, displacement 0. And when displacement is 0, work also 0 works. That we say 0 work. When suppose an object move like this, up and down, then the angle between the applied force and displacement is 0. At that point, cos 0 is equal to 1. त्याची व्हॅल्यू 1 आहे. The chart is given in your books. 180 degree, the force applied direction at the angle with the horizontal, let's theta angle string makes the horizontal. With the help of these angles, we calculate the force. Work is equal to force into displacement. नंतर आपण जाऊया युनिट कडे. त्याच्यानंतर आपण झिरो वर्क्स, निगेटिव्ह वर्क्स, पॉझिटिव्ह वर्क्स हे कॅल्क्युलेट करणार आहोत. फर्स्ट वी विल गो सी द युनिट ऑफ वर्क्स. W is equal to F into S, definitely. What is the unit of force? SI unit of force, Newton. Then what is the unit of displacement? SI unit, meter. Then SI unit of work is Newton meter. W is equal to F into S. F चं युनिट काय? N, न्यूटन. SI युनिट. S चं काय? मीटर. वर्क W चं युनिट काय झालं? न्यूटन मीटर. पण याला एक वेगळं नाव दिलेलं आहे. त्याला नाव दिलंय जूल. SI युनिट. Instead of Newton meter,
The SI unit of work is joule. Why it is given joule? Because the scientist of joule is working hardly works on this work, and that is why, because of its owners, the unit is given joule. Thus, the unit of force Newton meter, this is called joule. Joule. Shortly, J असेल इथं. Joule. What is the meaning of 1 joule? आता आपण याचं जर हे लिहिलं, instead of 1 joule चा अर्थ 1 न्यूटन 1 मीटर असा होईल. 1 जूल वर्क झालं म्हणजे काय? 1 न्यूटन बलामुळे वस्तूचे विस्थापन बलाच्या दिशेने 1 मीटर झाले. 1 न्यूटन बलामुळे वस्तूचे विस्थापन बलाच्या दिशेने 1 मीटर जर झाले तर त्याला 1 जूल वर्क झालं असं म्हणतो. 1 joule works means what? Due to the 1 Newton force, displacement occur in the direction of force 1 meter, then it is said to be the 1 joule works. Very simple. हे लक्षात ठेवलं तरी चालेल. 1 joule म्हणजे 1 न्यूटन. 1 न्यूटन बलामुळे वस्तूचे विस्थापन बलाच्या दिशेने 1 मीटर झाले तर त्याला त्याचं मोजमाप 1 जूल वर्क असं करतात. In other words, if a force of 1 Newton displace an object through 1 meter in the direction of the force, the amount of work should be 1 joule. तुम्ही कसे तुमच्या पद्धतीने लिहू शकता. When 1 Newton force displace object 1 meter in the direction of force, it is said to be the 1 joule works. ही सुरुवात आहे वर्क आणि एनर्जीची. त्यानंतर आपलं महत्वाचं युनिट, जसं याचा युनिट आहे याचं जूल, तसं सीजीएस युनिट ऑफ वर्क काय असेल? पुन्हा तेच करा कॅल्क्युलेट. W इज इक्वल टू F इंटू S. W इज इक्वल टू F मध्ये F न्यूटनच्या अपोजिट डाइन, देन डिस्प्लेसमेंट मीटरच्या ऐवजी सेंटीमीटर, म्हणजे काय झालं? डाइन सेंटीमीटर. इन्स्टेड ऑफ दिस org is given to you. ERG. Org is the CGS unit of work. This is called as org. डाइन सेंटीमीटर. हे जसं न्यूटन सेंटीमीटर न्यूटन मीटर तसं डाइन सेंटीमीटर, त्यालाच काय म्हणायचं? ऑर्ग म्हणायचं. In another words, it is said to be the org. Again, 1 org ERG. 1 org is equal to 1 dyne into 1 सेंटीमीटर. एक व्याख्या पाठ केली की दुसरी बरोबर पाठ होती. जशी ही 1 न्यूटन बलामुळे वस्तूचे बलाच्या दिशेने 1 मीटर विस्थापन झाले असता त्याला 1 जूल वर्क असं म्हणतात. ही व्याख्या जशी पाठ केली तुम्ही, 1 न्यूटन बलामुळे वस्तूचे बलाच्या दिशेने 1 मीटर विस्थापन झाले असता त्या वर्कला 1 जूल वर्क असं म्हणतात. तसंच इथे 1 डाइन बलामुळे बलाचे विस्थापन 1 सेंटीमीटर बलाच्या दिशेने झाले असता त्या कामास 1 अर्ग काम असे म्हणतात. CGS unit. Do you understand what I say?
This is the unit of work. This much is sufficient for this starting. Next time we will see the positive, negative and zero works. Okay, have a nice day.